नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टी ब्लॉगच्या लाईव्हमध्ये। आज बार्शी डगडीचा बाजार पार्ट नंबर 3 घेऊन आलेलो आहे आणि शॉर्टच आहे, जास्त लंबा पण नाही, थोडासाच व्हिडिओ काढला आहे। तर पाहू शकता तुम्ही समोरच्या क्लिप्समध्ये। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, 1 महिन्याच्या बाद स्वागत आहे तुमचं टी ब्लॉगच्या लाईव्हमध्ये। आणि आज मी आलो आहे बार्शी डगडीचा बाजार, शुक्रवारचा बाजार। आपली पार्टवारी सिरीज असते, तर आज मी आलो आहे इकडे। तर माझ्यासोबत विशाल जामनिक आहे, माझा क्लासमेट, म्हणजे गिजे खाल्ले मामाजवळ। तर मग नंतर त्यानं मला आठवण दिलं की भाऊ चाल ब्लॉग वगैरे काढ म्हणे। तर पाहू शकता तुम्ही गर्दी वगैरे, बॅक कॅमेरा। हा विशाल आहे माझा क्लासमेट, 5वी ते आतापर्यंत सोबत। गर्दी गिर्दी, पानं गिनं, लसण गिसन, अद्रक, कांदा सगळं अवेलेबल आहे आमच्या बार्शी डगडीच्या बाजारात। आणि हे रोड गीट पण केला, पहिले हे शेड गीट पूर्णपणे बनवून झाले। आता ओकेमध्ये हे शेड गिड बनणं झाले, तर आता जरा चालायला चिकन गिकणार आहेत पावसाळ्याच्या टाईमला, एकदम बढी आहे। हे पाहू शकता बाजार आता सुपर बाजार झाला आहे हा। आणि विशाल संघ मी चाललो आहे बाजारात ऊस गिसं पायाला, फक्त पायाला, घ्यायचं काही नाही। चला म्हटलं मग भाऊ, आता काय करा टाईमपाससाठी। हे पाहून घ्या, ऊस, झिंगे, बोंबील वगैरे काय आहे ते ऊस गिसं ठेवलेले आहेत, पाहू शकता। ऊस ठेवले। विशाल एकदम टेन्शनमध्ये, काय घेऊ काही नाही। माईक आणला नाही सोबत, ना ट्रायपॉड तुटला आहे, फक्त हातांनी चालू आहे। आवाज येते का नाही बरोबर हे मला माहीत नाही। आणि आता फक्त आम्ही फिरू राहिलो, इकडे तिकडे, तिकडून इकडे। चालू आहे बाजारात आता। हिमालयन पाईनॅपल ज्यूस 5 रुपयात गिलास आहे। आणि कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता। हे पाहून घ्या, माझ्या घेतं का हे ब्लॉग आहे आधी। आम्ही 5 रुपये गिलासात घेऊन पाहिजे पाईनॅपल ज्यूस कसा आहे, तर तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहोत। हे पाहू शकता आम्ही घेतलं आहे बार्शी डगडीच्या बाजारात। 10 रुपयाच्या मानानं भारी आहे, पाहू शकता तुम्ही। विशाल मी घेतला आहे, पाहून घ्या। विशालनं आणि मीने घेतला आहे 5 रुपयाच्या मानानं, एकदम बढिया आहे। ज्यूस पिलेला आहे मित्रांनो आम्ही। आता आम्ही चाललो आहे आमच्या गाडीजवळ। 10 रुपयाच्या मानानं पाईनॅपल ज्यूस एकदम भारी लागला आणि टेस्टी लागलं प्यायला, काही प्रॉब्लेम नाही। त्याच्यासाठी मजा आली पिऊन। आम्ही पहिले ते लहानपणी यात्रेमध्ये जायचे, बार्शी डगडीच्या यात्रेत, कॉलेजवरच्या यात्रेत। 5 रुपये गिलास, 5 रुपये गिलास, झनाट पाणी राही त्याच्यात मी, एका फरीची गोष्ट वेगळी। आणि लेडीजचं सामान पाहू शकता, पूर्ण हेवी आहे सगळं भारी। आणि कॉन्फिडन्स लेवलबद्दल तर बोलतच नाही आपण, कारण की तुम्हाला माहीत आहे जसे अमित भाऊ आहे तसे विषय गंभीर आहे। आणि विशाल आहे, याच्यासोबत 5 रुपयाचा 10 रुपयाचा गिलास प्यायला भेटला। आणि आज आम्ही चाललो आहे, त्याच्याबद्दल काही मत विचार भाऊ तुझे? काहीच मत नाही आहे, कारण की गुटखा खाल्ला जातो। गाडी घेऊन आलो आम्ही, बाजाराच्या अंदरून टाकली होती इकडून, त्याला म्हटलं थांब राहू दे। पण तेव्हा माझी काही इच्छा नव्हती ब्लॉग काढायची, हा म्हणे आला तर घे काढून, कर भलं। आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट पुढं बायपासवरती जाणार आहे। आता आम्ही पाहू शकता बाजारातून गाडी टाकायची मजाच वेगळी राहते, कारण की लोक गिक धडक धडक लागते, तर मजा येते। जसे हे काका आडवे येतात, आता सीधं डायरेक्ट बायपासवर। आणि आजचा हा आपला छोटाच ब्लॉग आहे, जास्त लंबा नाही टाकत मी, कारण की आम्हाला दुसरं इकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणायला जावं लागते हॉस्पिटलमध्ये। त्याच्यानं जरा शॉर्टकटमध्ये कार्यक्रम अटकवला। हां, तर आता आम्ही चाललो आहे बायपासवर। आणि आमच्या विशाल भाऊले दुकान टाकेलं आहे घरी, तर दुकान उघडा लागते, किराणा शॉप। माणसं आडवी आले तर गाडी थांबली आमची। गर्दी पाहू शकता तुम्ही। आज असं वाटते मला की आवाज काही बरोबर येणार नाही माझ्या व्हिडिओमध्ये, पाहू शकता तुम्ही। कॉलेजच्या पोरीगिरी पण येऊ राहिल्या समजा।
बाजारात. आणि विशाल भाऊ आता घरी जाणार आहात. विशाल भाऊ आता ग्राउंडवर चालले आहेत. आता सध्या का आम्ही भजे गिजे खाऊन ग्राउंडवर जाणार आहोत आता. बार्शी टाकळी पोलीस स्टेशन खाऊन घ्या. बार्शी टाकळीचा बाजार. गाडी जर नसती तर पैदल गेलो असतो आणि थोड्याशा क्लिप्सा पण निघल्या असत्या. पण अफसोस की आज माईक पण नाही आणला. आवाज येते का नाही बरोबर काय माहिती. आता लय दिवसाबाद ब्लॉग व्हिडिओ बनवला आहे. मजा येणार का नाही याचा पाहू अजून आता. आणि तर ती बार्शी टाकळीच्या बाजारात ब्लॉगर पण येतात अकोला इकडची. ते पण त्याच्यावर व्हिडिओ वगैरे बनवतात. काही प्रॉब्लेम नाही. बनवला तर बनवला. आणि हा रोड बघू शकता माझ्या मागचा. हा डबल रोड मोठा बनवून राहिला आता. बार्शी टाकळीतून तर डायरेक्ट अंतर गावात बाजारात जाणारा हा जो रोड आहे माझ्या पाठीमागून राहिले. हा बनवून राहिले 4 पट. एक साईड बांधकाम चालू आहे. दुसऱ्या इकडून पण होणार लवकरात लवकर होणार. काही प्रॉब्लेम नाही. पाहू शकता तुम्ही आता याला. आणि हे इथं आमच्या इथं ढाब्याचे ॲटो लागतात. मधात मिर्झापूर येते तर मग आमच्या ते पण नदीच बसतात ॲटोवाले. आम्हाला इथूनच जाता येते आणि गावातून हनुमान मंदिराजवळ जाता येते. आता सीधं चाललो आम्ही तहसीलवर. हे बायपास आहे भाऊ आणि हा अकोला रोड लागला इथून. आता सीधं बायपास आणि बायपासहून डायरेक्ट सीधं तहसीलमध्ये. विशाल दादाचं काम करून टाकू का आहे तर XYZ. मग पाहू पुढच्या पुढे. तेव्हा ते इंडियन स्पोर्ट आमच्या उल्हास भाऊचं दुकान. आमच्या क्लासमेटचं इंडियन स्पोर्ट. त्यावरती तुम्ही काही स्पोर्टचं म्हणा शूज जीन्स टी शर्टा लोवर वगैरे काही जर घ्यायचं असलं तर शॉर्ट वगैरे घेऊ शकता पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी. आणि आज आम्ही चाललो आहे ग्राउंडमध्ये. GNA कॉलेजच्या ग्राउंडमध्ये.